नांदेडमध्ये पावसाच्या एका सरीने कौठा बस स्थानकाची दुर्दशा समोर आली आहे। स्थलांतरित बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य, रस्त्यावर थांबलेल्या एसटी बस आणि प्रचंड गैरसोयीने हैराण झालेले प्रवासी। आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे प्रवाशांच्या वाट्याला आलेला त्रास आणि संतापलेला जनतेचा आवाज। नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचं काम सुरू असल्यामुळे जवळपास महिनाभरपूर्वी हे स्थानक कौठा भागात स्थलांतरित करण्यात आलंय। मात्र हे स्थलांतर म्हणजे प्रवाशांसाठी एक वेदनादायक प्रवास ठरतंय। बस स्थानक बनवणाऱ्या या भागात ना योग्य चिखलमुक्त रस्ते, ना वेटिंग व्यवस्था, ना शेड्स आणि आता अवकाळी पावसाने तर या भागाला दलदलीत बदललंय। प्रवाशांना कुठलीही बस कुठे जाते तेही समजत नाही। रस्त्यावर थांबलेल्या एसटी बसमुळे ट्रॅफिकही ठप्प होत आहेत। ना कुठलाही बोर्ड, नाही कर्मचारी, हे सगळं एका मोठ्या शहराच्या नावावर। कौठा भागात आम्हाला किती त्रास होतो आहे। चिखलातून चालावं लागतंय। कोणती बस कुठे जाते हे समजत नाही। प्रशासनाने आमच्यावर इतकं दुर्लक्ष का केलंय? स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। नांदेडसारख्या महत्त्वाच्या शहरात अशी व्यवस्था असावी का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडनं विचारला जातोय। मला आता नांदेड ते उदगीर जायचं आहे। आता एक तास झालं उभं आहे मी इथे, गाडीच भेटत नाही मला जायला। पाऊस झालाय, चिखल रस्ता झालाय, गाडी नाहीये। आतमध्ये बस स्टँड मध्ये जायला गाडी नाही, चिखल दुनियावर झालेला आहे। आतलं बस स्टँड बाहेर आलंय, त्याच्यामुळे गैरसोय होते। गाडी भेटत नाही वेळेवरती जायला। कोणी सांगत नाही, कोणाला विचारतो, कोण आहे नाही, कोणाला विचारायचं? ह्याला विचार, त्याला विचार, बोलते माहिती नाही, बोलतात कुठं जायचं बोलतात, दुवातिकाला विचारतं माहिती नाही बोलतात। गैरसोय होते सगळ्या पब्लिकची। उदगीर जायचं, उदगीर लय अवघड झालं। आता काय करणार? लहान लहान मुलं आहे बघा, बसलोय तर रस्त्यावरती बसलोय, आता काय करणार? पावसात अडकलेली व्यवस्था, चिखलात रुतलेली लोकशाही आणि संतप्त प्रवाशांचे हे चित्र नांदेड सारख्या शहराला शोभेसे नाहीत। प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास हा असंतोष उग्र रूप धारण करू शकतो हे निश्चित।